हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत खमंग असे थालीपीठ कोथिंबिरीचे. इथे मी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि हिरव्या मिरच्या या ठेचून घ्यायच्या व्यवस्थित, कारण त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो. त्यानंतर ओवा घेतलेला आहे. ओवा व्यवस्थित हातावरती क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव रिलीज होते, एकदम छान उतरते. त्यानंतर थोडीशी हळद. त्यानंतर इथे बाजरीचं पीठ. साधारणतः मला 2 ते 2.5 वाट्या बाजरीचं पीठ या ठिकाणी लागलेलं आहे. तुमचं मिश्रण कसं होतंय, कसं मिक्स होतंय याप्रमाणे तुम्ही बाजरीचं पीठ ॲड करू शकता. त्यानंतर मी हिरवी मिरची आणि लसूण जो ठेचून घेतला होता तो टाकलेला आहे. तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण ठेचून घेतल्यानंतर त्याची चव अधिकच वाढते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून मला अर्धी वाटी पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः मला 2.5 वाटी पीठ बाजरीचं या ठिकाणी लागलेलं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. एकदम जुनी रेसिपी आहे. जुन्या काळामध्ये बाजरीच्या पिठापासून तयारी करायची खमंग असे थालीपीठ खूप सुंदर लागतात. नक्की ट्राय करा आणि कमेंट करा. आता थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी एकदमच जास्त टाकायचं नाही, व्यवस्थित थोडं थोडं ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी असे थालीपीठ आहे. बाजरी शरीरासाठी खूप हेल्दी आहे. एकदम थोडं थोडं पाणी ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्ही बघू शकता घट्टसर गोळा मी या ठिकाणी बनवून घेतलेला आहे. परफेक्ट. आता गोळा बनवल्यानंतर या ठिकाणी मी कागदाचा वापर केलेला आहे. तुम्ही सुती कपड्याचाही वापर करू शकता. सुती कपडा ओला करून त्यावरही थापू शकता, पण मी कागदाचा वापर यासाठी केला आहे प्लास्टिकचा, की खूप पातळ आणि खूप झटपट थापले जातात आणि एकदम पातळ आणि खमंग भाजले जातात, कुरकुरीत होतात. त्यामुळे मी कागदाचा यूज केलेला आहे. तुम्हीही कागद यूज करून बघा. प्लास्टिकवाला खूप छान थापले जातात आणि हाताला चिपकतही नाही. आणि तेलाचा हात घेऊन व्यवस्थित पातळ असं थापून घ्यायचं आहे. वाव, तुम्ही बघू शकता किती पातळ झालेले आहे. वरतून मी आता थोडेसे तीळ टाकलेले आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ असं थापला गेला आहे. आता व्यवस्थित हातावरती एकदम व्यवस्थित घेता येतो आणि त्यानंतर तव्यावरती टाकून द्यायचं. बाजूने व्यवस्थित तेल सोडायचं. असेच सर्व थालीपीठ थापून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ लेअर आलेली आहे. तुम्हाला जर कपड्याचा वापर करायचा असेल तर सुती कपडा ओला करूनही तुम्ही वापरू शकता.
असेच एक एक करून त्याला थालीपीठ थापून घेऊया. परफेक्ट. तुम्ही बघू शकता आपले थालीपीठ असे तयार आहे. मस्त काय स्वस्त राहा. सध्या मी माहेरी आहे, त्यामुळे आईच्या अशा जुन्या रेसिपीज खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.